दहीहंडी दहीहंडी उत्सवाला 100 ते 125 वर्षांचा इतिहास आहे. कोकणात मंदिराबाहेर दहीहंडी बांधली जायची. कोकणातील माणसं कामानिमित्त गिरगाव, माझगाव या भागात स्थायिक झाले. यामुळेच दहीहंडीचा इतिहास गिरण गावाच्या भागातून आपल्याला सापडतो. उत्सवात ट्रक मधून देखावे आणले जाऊ लागले, बक्षिसं दिली जाऊ लागली. दहीहंडीचं प्रतीक गदा असल्याने लोक उत्सवात गदा घेऊन नाचायचे. श्रीकृष्ण जन्माच्या दुसऱ्या दिवसापासूनच लोकांच्या उत्साहाला उधाण यायचा. गोविंदाला भिजवण्यासाठी पहाटेच गॅलरीतून पिंप, बादल्या, घागरी पाण्याने भरून ठेवल्या जात. दहीहंडीची सर्वत्र जय्यत तयारी असे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर हंडी बांधलेली असे. हंडीत सुट्टे पैसे, दही तर कधी रंगीत पाणी भरलेले असे. सभोवती केळी, काकड्या तर वरती नारळ असे. सर्वात वरच्या थरावर चढलेल्या मुलाने डोक्याने टक्कर मारून हंडी फोडण्याची प्रथा होती. हंडीला बांधलेली दोरी जोर जोराने हलवून लटकलेली फळे खाली पाडली जात. ती जमा करायला पोरांचा एकच गोंधळ उडे. काही हंड्या राखीव असत. सिक्कानगर, कल्याण मूर्ती चाळ, ठाकूरद्वार, भुलेश्वर, ताराबाग या ठिकाणी दहीहंडी पाहण्यासाठी लोकांची खूप गर्दी होत असे. सर्व गोविंदा एकत्र जमत. यामध्ये घरकाम करणारे विशेषतः बालेघाटी कोकणी लोक असत. वाडीतील स्थानिक देवीला नारळ वाढवून मिरवणुकीला सुरुवात होत असे. काही वर्षानंतर गोविंदाचे वाद्य संगीत बदलले. पारंपरिक कोकणी कोंबडी बाजा गेला व त्या जागी काठेवाडी मुस्लिम लोकांचा कच्छी बाजा आला. त्याच्या वादनात सुरेलपणा असे, त्यामुळे त्या संगीताच्या तालावर नाचायला मजा येत असे. गिरगावातील सर्वात प्रेक्षणीय हंडी असायची ती ठाकूरद्वारची. ठाकूरद्वारची ही प्रेक्षणीय हंडी पाहण्यासाठी दुपारी 12 वाजल्यापासूनच हजारोंचा जमाव हंडी फोडण्याची वाट पाहत तेथे तिष्ठत उभा असायचा. दुपारी 1 वाजता क्रांतीनगर गोविंद पथकाचे तिथे आगमन होत असे. हंडी पाहून कच्छी बाजा वादकांना स्फुरण चढे. लोक बेभान होऊन हंडी खाली प्रथम नाचत व नंतर एकावर एक मानवी मनोरे रचून हंडी फोडली जाई. आजकाल हंड्यांची उंची वाढली, 3-3 एक्के लावण्याची पद्धत आली. तंत्र सुधारले, बक्षिसांची रक्कम तर लाखात गेली. तरीही क्रांतीनगरच्या गोविंदाची शान आजही विसरता येत नाही. गिरगावातून स्थलांतर झालेले जुने गिरगावकर आजही गोकुळाष्टमीला गिरगावात हजेरी लावतात. संगीतकार कल्याणजी आनंदजी मूळचे गिरगावचे. ख्यातनाम निर्माते व निर्देशक मनमोहन देसाई हे त्यावेळी खेतवाडीच्या नाक्यावर राहत असत. तेही गिरगावकरच. या दोघांनी गिरगावातील गोविंदा रुपेरी पडद्यावर आणला. चित्रपट होता शम्मी कपूरचा ब्लफ मास्टर. त्याचे बाह्य चित्रीकरण मंगळवाडी, मुगभाट आणि फणसवाडीत झाले. शम्मी कपूर बरोबरच कच्छी बाजाच्या तालावर नाचणारी मुलेही मंगळवाडीतली होती. ब्लफ मास्टरचे गीतकार होते राजेंद्र कृष्ण. त्यांनी पारंपरिक मराठी शब्द घेऊनच गोविंदावर गीत केले. 1963 साली गोविंदा आला रे आला. गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिज बाला. गोविंदा आला रे कल्याणजी आनंदजींनी गिरगावातील गोविंदा संपूर्ण हिंदुस्थानात नेला. दहीहंडी उत्सवासाठी पूर्वीपासून ठाणे सज्ज असायचं. हंड्यांचं शहर म्हणजे आपलं ठाणे. ठाण्यातील दहीहंडी म्हणजे गोविंदांसाठी पंढरी मानली जाते. संकल्प प्रतिष्ठान, संस्कृती प्रतिष्ठान, मनसे, टेंभी नाका दहीहंडी अशा अनेक लाख मोलाच्या दहीहंड्या ठाण्यात लागतात. धर्मवीर आनंद दिघेंनी ज्या टेंभी नाक्याच्या हंडीची सुरुवात केली, आजही ती दिमाखात सुरू आहे. याच ठाणे शहरात दहीहंडीमध्ये 9 थरांचा जागतिक विक्रम करण्याचा मान जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथक आणि बोरिवलीचं शिवसाई गोविंदा पथक यांनी मिळवलेला. आता गोविंदाचे पूर्वीचे स्वरूप बदलले आहे. पूर्वी हा फक्त घरगड्यांचा सण होता. आता तो सर्व मध्यमवर्गीयांचा झाला आहे. देशी संगीत गेले, मुले तरुण पाश्चात्य संगीताच्या तालावर बेधुंद होऊन नाचताना दिसतात. पूर्वी वाडीतील दादा लोक गोविंदाचे नेतृत्व करत असत. आता राजकीय पक्षांचे पुढारी आले. परंतु आजही दहिकाला उत्सव पाहावा तो फक्त गिरगावातच. आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे.